गाडीत बसतात तुम्हाला Ram
सर्वांना सूचना आहे आचार्यांना प्रश्न न करता आपण आतमध्ये निघायचं आहे. दोन बाजूने रांगा पुढे आचार्यांना स्पर्श करायचा नाही. परमपूज्य बाबा बाबा कुठे आहेत? या बाबा पांडुरंग बाबा दोन्ही पकवायचे पुढे ज्ञानोबा तुकाराम 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 फक्त विद्यार्थी साधक बसतील, बाकीच्यांनी बाहेर बसायचं. आगमन झालेलं आहे. आता आपण या ठिकाणी
घटस्थापनेला सुरुवात करणार आहोत। आणि घटस्थापनेला आता प्रारंभ करतायत। आय नमः स्वाहा। ओम नारायणाय नमः स्वाहा। ओम माधवाय नमः स्वाहा। ओम गुणः ओम उपेन्द्राय नमः। ओम हरये नमः। ओम श्री कृष्ण परमात्मने नमः। प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री। लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषाम् इन्द्रवरस्यामो हृदयस्थो जनार्दनः। जोग महाराज स्थापित माघ शुद्ध दशमी अखंड हरिनाम सप्ताह शतकोत्तर रौप्य महोत्सव आरंभ निमित्तं गणेश पूजनम कलश पूजनम वरुण पूजनं च करिष्ये। तदंगतृणत्रादो निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति स्मरणं करिष्ये। हरिः ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे प्रियाणां त्वा प्रियपतिं नमः। नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यमायुः कामार्थ सिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटामि। पश्चिमे सामवेदाय नमः सामवेदं पूजयामि। उत्तरे अथर्वणवेदाय नमः अथर्वणवेदं पूजयामि। कलशमध्ये अपां पतये वरुणाय नमः। विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि। नामे जशसा च भगेन च हल्दी कुंकुम हरिद्रा कुंकुमं चैव अबीरादि समन्वितं नाना परिमल द्रव्यं गृहाण परमेश्वर गणपति वरुणाभ्यां नमः। धूपम् आघ्रापयामि दीपं दर्शयामि। ओम प्राणाय स्वाहा। ओम अपानाय स्वाहा। ओम व्यानाय स्वाहा। ओम उदानाय स्वाहा। ओम समानाय स्वाहा। गर्भदक्षिणां समर्पयामि। मंत्रोदयात् गणपति समर्पयामि। प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि। एक पळीभर पाणी तांबून त्रेधानि दधे पदम् समूढमस्य पाग्सुरे स्वाहा। श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यावहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनौ व्यात्तम् इष्णन्निखाणामुम् इखाण सर्वलोकम् इखाण। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गम्। कलावत्जीवोद्धरार्थावतारं खलाकान्तेजाधिकमोदिवक्त्रं खलानीशवादाप इकडे 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 नमो सद्गुरु कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। पूजन पक्वाज आजेभिर्वाजिनीवती यज्ञं वस्तु धिया वसुः। नमस्ते शारदे देवी वीणा पुस्तकधारिणी वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव। सर्व महाराज मंडळाला विनंती करतो की त्यांनी खुर्च्यांवर आसनस्थ व्हायचंय आणि परमपूज्य आदरणीय गुरुवर्य पांडुरंग बाबा प्रस्तावना करतील। यानंतर सर्व परमपूज्य आदरणीय बाबा त्याचबरोबर सर्व महाराज मंडळाला विनंती करतो की त्यांनी खुर्च्यांवर आसनस्थ व्हायचंय आणि परमपूज्य आदरणीय गुरुवर्य पांडुरंग बाबा
प्रस्तावना करतील. गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. महायोगपीठे तटे भीमरथ्यावरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कलावज्ञजीवोद्धरार्धावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं स्विचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. भगवंताच्या असीम कृपेने ज्ञानोबाराय तुकोबाराय जोग महाराजांनी सर्व संतांच्या शुभाशीर्वादाने आपल्या या भूतलावर या भारतभूमीमध्ये महाराष्ट्र देशामध्ये जी साधना भक्ती सर्वत्र घडते आहे त्या साधनेचं सर्वोच्च सर्व कृपेचं स्वरूप हे भगवंताकडून आणि या संतांकडून हे अमृत सिंचन समाजाला प्राप्त होत आहे. म्हणून ही सर्व भक्तिमयता आपल्या या महाराष्ट्रामध्ये दिसून येते आहे. यात या भगवंताने तसंच ज्ञानोबाराय तुकोबाराय संतांनी जे हे प्रचार प्रसाराचं कार्य केलेलं आहे त्याचाच वारसा ज्ञानोबारायांकडून जोग महाराजांना प्राप्त होऊन जोग महाराजांनी अलीकडच्या कालामध्ये हे फार मोठं भक्तीच्या प्रचाराचं प्रसाराचं कार्य घडवलेलं आहे. त्यातूनच जोग महाराज ज्यावेळेला इगतपुरी येथे आले, इगतपुरी येथे आल्यानंतर 1901 साली हा माघशुद्ध दशमीचा महोत्सव सुरू केला. या महोत्सवाचं सुरू करण्याचं कारण असं आहे की प्रत्यक्ष तुकोबारायांनीच गंगाराम मावळांना सांगितलं की गुरुपदेशाचं काय महत्त्व आहे, गुरुपदेशाने जीवाला काय स्थिती प्राप्त होऊ शकते. म्हणून माझ्या सद्गुरूच्या उपदेशातून मला ही अनुभूती आली, मी या बोधावर आलो. तर हे सर्व समाजाला समजलं पाहिजे, समाजाच्या लक्षात आलं पाहिजे की गुरुपदेशातूनच बोधातून कृपेतूनच जीवाची खरी वाटचाल यशस्वी होऊ शकते, साध्यापर्यंत तो पोहोचू शकतो. म्हणून तुकोबारायांनी गंगाराम मावळांना सांगितलं, मला बाबाजी चत्यांनापासून हा गुरुपदेश प्राप्त झाला, कृपा झाली, मी तुम्हाला केलेली आहे आणि तुम्ही या कृपेचं स्वरूप सर्वांना प्राप्त होण्यासाठी हा माघशुद्ध दशमीचा महोत्सव तुमच्या गावी कडूस येथे सुरू करा. याप्रमाणे सांगून तो माघशुद्ध दशमीचा महोत्सव पहिला सुरू झाला, तो कडूस येथे सुरू झाला. आणि त्यानंतर या गुरुकृपेचं बोधाचं स्वरूप काय आहे, याच्यातून जीव हा परमध्येयाला कसा प्राप्त होऊ शकतो हेही समजण्याकरता मग ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या कृपाशीर्वादाने जोग महाराजांना हा जो भाव प्राप्त झाला. म्हणून जोग महाराजांना असं वाटू लागलं की हे आपण समाजापर्यंत पोचवण्याकरता ज्याचा विशेषत्वाने असा महोत्सव घडवला पाहिजे, म्हणजे सर्व जगाला हे ज्ञात होईल. म्हणून जोग महाराजांनी 1901 साली इगतपुरी येथे हा माघशुद्ध दशमीचा महोत्सव सुरू केला. त्याला शतकोत्तर हे रौप्य महोत्सवी वर्ष प्राप्त झालेलं आहे. 125 वर्षाचा कालावधी हा झाला. म्हणून शतकोत्तर रौप्य महोत्सव हा इगतपुरी येथे संपन्न होण्याचा, तर इगतपुरी पंचक्रोशी परिसरात हा तो घडवण्याच्या दृष्टीने सर्वांना याला सुलभता यावी म्हणून मध्यवर्ती ठिकाण इगतपुरीच्या पंचक्रोशीतील म्हणून घोटी हे स्थान गुरुवर्य बाबांनी निवडलं आणि त्याप्रमाणे महामहोत्सव या ठिकाणी सुरू करण्याचा बाबांनी संकल्प केला. आणि त्या दृष्टीने आज त्याचा प्रारंभ या ठिकाणी होतो आहे. या प्रारंभाला आचार्यजी, करवीर पीठाचे आचार्यजी हे आपल्याला प्राप्त झाले आणि त्यांच्या हस्ते
ध्वजारोहण करून गणेशाचं पूजन करून आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचंही पूजन करून मग या मंडपामध्ये प्रवेश करण्यात आला आणि त्या दृष्टीने आपण या मंडपात प्राप्त झालेलो आहोत. हा दिव्य भव्य माघ शुद्ध दशमीचा हा महोत्सव याचा आज हा शुभारंभ होत आहे. योग भाग्याचा चांगला की या कार्याच्या दृष्टीने जोग महाराजांचे पूजन करून आपण इथे आत आलो आणि आचार्यांचं महत्त्व हे जीवनात महत्त्वाचं असल्यामुळे आज आपल्या या कार्याला करवीर पीठाचे आचार्य जे शंकराचार्य जी प्राप्त झाले. आज हा आपला सर्व भाग्याचा योग आहे. म्हणून हा कार्यक्रम संपन्न होत असताना आता पुढील त्याप्रमाणे जे घडवायचं आहे या कार्यक्रमाचं स्वरूप जे संपन्न करायचं आहे तर आपण धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, तो दिवस धन्य, तो काळ धन्य, धन्य काळ संत भेटी आणि ती वेळ धन्य म्हणून धन्य आनंदाची सापडली वेळ आपल्याला ही प्राप्त झालेली आहे. म्हणून परमपूज्य परमश्रद्धेय गुरुवर्य बाबांचा हा संकल्प आणि त्या दृष्टीने याला विशेष स्वरूप द्यायचं म्हणून हा महोत्सव गोटी येथे सर्वत्र संपन्न होत असताना या पद्धतीने हा कार्यक्रम घडवण्यात आलेला आहे. जोग महाराजांच्या स्थापनेतील संस्थेतून सर्व मंडळी इथे आमचे गुरुबंधू मंडळी प्राप्त झालेले आहेत. तसंच जोग महाराजांच्या कृपेने देहू येथे गाथा मंदिरातून असणारी ही शाखाती सर्व मंडळी ही प्राप्त या ठिकाणी झालेली आहे आणि आता या कार्याला हा प्रारंभ होणार आहे. तर पुढील कार्याच्या दृष्टीने शास्त्री महाराजांनी पुढील नियोजन करावं आणि मग आपली पुढची कार्यक्रमाची वाटचाल होईल. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवंतौ पुनः पुनः. वारकरी संप्रदायाचं मूळ अधिष्ठान आणि आपली परंपरा भगवान शंकरांपासूनच गुरुपरंपरा ही आरंभित झाली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छेंद्र तयाचा मुख्य शिष्य भगवान शंकरांपासून ज्ञानोबा यांनी देखील ज्ञानेश्वरीमध्ये हा विचार मांडला. व्यासांचा मागोवा घेत भाष्यकारा ते वाट पुसतो. भाष्यकारांना वाट पुसतो अर्थात भाष्यकार म्हणजे जगद्गुरु शंकराचार्य आहेत. वारकरी संप्रदाय ही परंपरा या आचार्य परंपरेशी संलग्न आहे, अभिन्न अशी परंपरा आहे आणि म्हणूनच आज या महोत्सवाच्या आरंभाला परमपूज्य आचार्यांचं या ठिकाणी आगमन अर्थात मूळ परंपरेचा या उत्सवाला असलेला हा जणू काही आशीर्वादच आहे. आणि विशेष असं की ज्या वेळेला मंडपामध्ये प्रवेश केला आणि स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांचं पूजन करण्याकरता तिथे प्रवृत्त झालो त्यावेळेला आचार्यांनी एक महत्त्वाची माहिती दिली की आचार्यांच्या वर्तमान स्थितीमध्ये गळ्यामध्ये असलेला जो कंठा आहे हा कंठा सद्गुरू श्री जोग महाराजांच्या हातचा आहे. म्हणजे आपल्या परंपरेशी अत्यंत निगडित असं आचार्यपीठ आज आपल्याला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी आहेत. आणि असं असल्यामुळे आज आपण परमपूज्य आचार्यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. परमपूज्य बाबांच्या हस्ते आचार्यांचं पूजन होईल, तदनंतर पुढील कार्यक्रम होईल. बृहस्पते आतियादरजो अरेहाद्यो मदवे भाति करतु मज्जने खो
जद्देदयच्छवस अरेत प्रजात तदसमासुद्रवीणान्धेहि चित्रम् शिवो नामाशिस्वधितिस्ते पिता नमस्ते अस्तु मामाहिगुंसेः निवर्तयाम्यायुखेन्नाद्याय प्रजननाय रायस्पोखाय सुप्रजास्त्वाय सुवीर्जाय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमः पार्वती पतये हर हर महा पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु श्री जोग महाराज की जय। आद्य गुरु शंकराचार्य जी महाराज की हर हर। प्रभु रामचंद्र भगवान की, छत्रपति शिवाजी महाराज की, भारत माता की, जोग महाराज की। मी बोलून आलो आहे धर्माचं स्वरूप, धर्माचे चार पाय, सत्य, ज्ञान, दया, दान। त्याप्रमाणे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज हे मूर्तिमंत धर्म, धर्माची तू मूर्ती। ज्याप्रमाणे रामरायाचं वर्णन आहे रामो विग्रहवान धर्म हा, तसे जोग महाराज विग्रहवान धर्म हा। आणि हा धर्म जसा चतुष्पात आहे त्याप्रमाणे या कलियुगामध्ये भगवत भक्तीचा, धर्माचा प्रचार प्रसार करण्याकरता याही धर्माच्या मूर्तीचे चार पाय म्हणजे चार प्रमुख असलेले शिष्य आहेत। आणि या शिष्य शाखेतील एक शाखा इगतपुरी या ठिकाणी सद्गुरू श्री जोग महाराज मठ या नावाने जी स्थापित झाली, या परंपरेची सेवा गेली अनेक वर्ष चाललेली आहे। या परंपरेमध्ये प्रातस्मरणीय गुरुवर्य तपोनिधी श्री माधव बाबा महाराज यांच्याकडनं 1975 पासून म्हणजे सलग 51 वर्षापेक्षाही अधिक कालावधी समर्थपणे ही परंपरा जी आहे ही आज आपण पाहत आहोत। आणि हा जणू काही या परंपरेतील एक निश्चितपणे विक्रमच आहे। एवढी प्रदीर्घ कालावधीची सेवा यापूर्वी झाली नाही आणि यापुढे होईल असंही वाटत नाही। न भूतो न भविष्यती असा एकंदरीत कार्यकाळ आहे। बाबांनी आपल्या कार्यकाळामध्ये या मठाच्या शाखेचा विस्तारही केला आणि त्याबरोबर संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये सर्वत्र भगवत भक्तीचा प्रचार प्रसार करून अनेकांना या भगवत भक्तीमध्ये आणलं। हे जे काही महत्त्वाचं कार्य केलेलं आहे, या सर्व कार्याचा विचार लक्षात घेऊन प्रातस्मरणीय परमपूज्य संकेश्वर करवीर पीठाधीश्वर श्री अभिनव सच्चिदानंद विद्या नरसिंह सरस्वती भारती यांनी परमपूज्य बाबांना हरिभक्त शिरोमणी हा पुरस्कार जो आहे देण्याचं निश्चित केलेलं। त्यानुसार परमपूज्य आचार्यांच्या हस्ते बाबांचा सन्मान होऊन बाबांना ते सन्मानपत्र या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे।
बाबांचं सन्मानपत्र. बाबांचं मोठे मोठे. हा. परमपूज्य आचार्याद्वारा प्रदत्त सन्मानपत्राचं वाचन या ठिकाणी केलं जात आहे. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. स्वस्ति श्रीमत्सकलानवद्य विद्या विद्योतित विग्रहेभ्यः संस्कृत प्राचीन प्राकृत वाङ्मय पारावार परंपरागत निर्गत नानाविध सूक्ति रत्नालंकृत कंठेभ्यो सारस्वत सार रसिकेभ्यो साधक हृदयरत्न भूतेभ्यो पंडित प्रवरेभ्यः श्रीमद घुले कुलकुमाल दिवाकरेभ्यः विश्वगुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज अधिष्ठान भूत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इगतपुरी निवासीभ्यः हरिभक्तिपरायण मठाधिपति श्री माधव महाराज महोदयेभ्यः श्री पीठस्थ देवतानां शुभाशीर्वादः. भो असीम गुणगरीयांसो वैष्णववरेण्याः वेदशास्त्र सम्मत वर्णाश्रम धर्माचरण प्रतिपालके भगवद भक्ति समन्विते शुद्धिमति अन्वये जन्म संप्राप्य भवतापि नैष्ठिक ब्रह्मचर्य प्रतिपालनं कुर्वता स्वाध्याय प्रवचनाभ्यां न प्रमदितव्यं. स्वाध्यायान् मा प्रमदः इति कृतके तरोक्ति मनुसृत्य परमपूज्य वैष्णवाग्रणी वैकुंठ निवासी प्राचार्य श्री शंकर महाराज मामा साहेब दांडेकर महोदयेभ्यः वैष्णव दीक्षां संप्राप्य धवलतरतरंगायाः भागीरथ्याः शुचौ तीरे ऋषिकेश क्षेत्रे कैलासाश्रमे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरुभ्यो व्याकरण वेदांत शास्त्र प्रकरण ग्रंथानां पांक्ताध्ययनं कुर्वता नैके पुरस्काराः प्राप्ताः. पूर्व मठाधिपति वैकुंठवासी श्री नारायण शास्त्री महाराज तथा च श्री वैकुंठवासी नथसिंह महाराजानां शुभप्रेरणया इगतपुरी क्षेत्रस्थ सद्गुरु श्री जोग महाराज स्थापित भजनी मठस्य मठाधिपत्यं शरार्णव नंदेन्दु सम्मित ख्रिस्ताब्दे स्वीकृत्य ततः अद्यावधि 50 संवत्सरं यावत् विचारसागर पंचदशी ज्ञानेश्वरी इत्यादि ग्रंथानां अविरत अध्यापनं कुर्वता भवता नैकानां शिष्यानां अंतःकरणे शास्त्रनिष्ठा श्री गुरुभक्तिः श्री हरिभक्तिश्च स्थापिता. स्वीय कार्यकाले भवद्भिः सद्गुरु श्री जोग महाराज भजनी मठ इगतपुरी शाखा कार्य विस्तारः कृतः. वेदांत शास्त्राध्यापन कीर्तन प्रवचनैः समस्ताज्ञान ध्वांत निर्मूल पटीयसी भवतां वाणी कर्णविवरेभ्यः श्रोतॄणां हृत्पुण्डरीकं प्रविशन्ति चित्ते कमप्यनिर्वचनीयमानन्दं वितन्वति. अश्रद्धारोगरुक्षा कुलशिथिलहृदां करालकलिकालकवलितान्तःकरणानां जनानां हृत्क्षेत्रेषु भक्तेश्च पुण्यज्ञानपादपस्य मूलम् आरोपयति. अतएव मन्यामहे यत् श्रीमद्भिः घुले नाम वंशधेयोन्वर्थी कृतः मूढधियां प्राकृतानां सुदुर्गमान्यपि वेदान्तशास्त्ररहस्यानि सुबोधरीत्या व्याकुर्वतां श्रीमतां प्रतिपादनशैली नान्यत्र दृष्टपूर्वा. अतएव भवताम् एतादृशां गुरुभक्तिं शास्त्रनिष्ठां हरिभक्तिं अध्ययनाध्यापनादिकम् अमौलिकं कार्यञ्च अन्वीक्ष्य हरिभक्त शिरोमणि इति बिरुदमालया विभूषयामः. अंततो ज्ञानसागरालोडन कीर्तिभ्यः हरिभक्त शिरोमणीति पदवीं समारूढेभ्यः समस्त जनमनः कासार हंसेभ्यः सरस्वती कंठमणिभ्यो पुण्यश्लोकेभ्योऽत्र भवद्भ्यः
समस्त जगदाधार परम करुणावतारो भगवान श्री रुक्मिणी प्राण संजीवनो पांडुरंगः संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजः जगद्गुरु श्री तुकाराम महाराज समस्त भूतोद्भव प्रलयाधिष्ठान भगवान श्री त्र्यंबकेश्वरः सद्गुरु श्री जोग महाराज अनंत करुणामयी श्री शारदांबाच जनानाम अज्ञान तिमिरापनोदाय निरामयम पुरुषायुषम वितरतात इति प्रार्थयामते नारायण स्मृतयः। यानंतर प्रातस्मरणीय हरिभक्तिपरायण गुरुवर्य श्री देहू गाथा मंदिर अध्यक्ष श्री पांडुरंगजी महाराज यांचाही सन्मान परमपूज्य आचार्य यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। आचार्य यांनी महाराजांनी तो सन्मान स्वीकार करावा। पुंडलीक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। हो वाचा तुम्ही आता हे तुम्ही वाचा। परमपूज्य श्री पांडुरंग महाराजांना दिलेलं सन्मानपत्र त्याचं वाचन मी या ठिकाणी करताय। वारकरी भूषण वैष्णवाग्रणी हरिभक्तिपरायण गुरुवर्य श्री पांडुरंग महाराज अनाजी घुले श्री क्षेत्र देहू यास सन्माननीय महाराज युगायुगांची प्रदीर्घ व ऊर्जस्वल परंपरा लाभलेल्या विश्ववंद्य भारतीय संस्कृतीचं महात्म्य हे अनन्यसाधारणच आहे। परंतु 150 वर्षांच्या पारतंत्र्याच्या अपरिहार्य परिणाम म्हणून आम्ही आमची भारतीय अस्मिताच हरवून बसलो आहोत। पाश्चात्यांच्या यंत्रयुगाबरोबरच आमचे अशेष श्रद्धास्थान असलेले चतुर्वेद षडदर्शने प्रस्थानत्रयी व पुराणे याबद्दल कमालीची अश्रद्धा जनमानसात रुजली आहे। अशा अत्यंत विपरीत व श्रद्धाशून्य वातावरणात आपण गेली 5 दशके संपूर्ण महाराष्ट्रातील श्रोतृवर्गाला आपल्या विद्यावैभव संपन्न अशा अमोघ वाणीने सहज सुंदर नवरस परिप्लुत आणि विनयावगुंठित अशा वक्तृत्व शैलीने ज्ञान भांडार खुले करून स्वधर्मनिष्ठा व धर्मशास्त्र ग्रंथ पुराण संत वाङ्मयाबद्दलची श्रद्धा पुनरुज्जीवित करून यथार्थ मार्गदर्शन केले। गेली 5 दशकातील अथक परिश्रमाने आपण केलेल्या जनता जनार्दनाच्या सेवेचा परिणाम आपल्या संकल्पनेतून साकार झालेल्या श्री गाथा मंदिराने श्री देहू क्षेत्राच्या वैभवात अलौकिक व विलक्षण अशी भर घातली। स्वधर्मनिष्ठा भगवत भक्ती विनयावनतता इत्यादी अनेक सद्गुणांनी संपन्न आपले जीवन केवळ आदर्श व रमणीयच नव्हे तर ते चिरस्मरणीयही ठरले आहे। आपण प्राप्त केलेली अत्यंत दुर्लभ अशी श्री गुरुकृपा यामुळे आपला कीर्तिगंध सर्वत्र सर्वदूर सदैव दरवळतो आहे। आपण आपल्या आचरण व निरूपणाद्वारा चरातिचरतो भगः हा दिलेला संदेश व म्हणोनी थोरपण परा सांडीजे व्युत्पत्ती आघवी विसरीजे जै जगा धाकुटा होईजे तै जवळीक माझी या श्री ज्ञानोशक्तीप्रमाणे समाजासमोर स्थापित जीवनशैली व धर्म संत वाङ्मय प्रसारार्थ धैर्याने स्वीकारलेल्या या आपल्या या व्रताचे वर्णन हे केवळ शब्दातीतच आहे। आपल्यासारखी विद्वदरत्ने
हीच भारताची चालती बोलती ज्ञानपीठे व स्वाभिमान श्रद्धास्थाने आहेत. म्हणून 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या व सनातन वैदिक भागवत धर्माचे मूळ अधिष्ठान असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीतील स्थानिक तीर्थपुरोहित संघ या संस्थेतर्फे आपल्या कार्याबद्दल उपकृती स्मरण म्हणून आम्ही आज आपणास श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य श्री अभिनव सच्चिदानंद विद्या नरसिंह भरसती स्वामी महाराज श्री संकेश्वर करवीर पीठ कर्नाटक यांचे करकमलद्वारा सन्मानपत्र रूपाने ही आदरांजली समर्पित करीत आहोत. आपण तिचा स्वीकार करावा अशी विनम्र विनंती व असेच दैवी कार्य उत्तरोत्तर आपल्याकडनं घडावे यासाठी आपणास दीर्घायुष्य आरोग्य कीर्ती यश श्री लाभावी हे पसायदान विश्वमाऊली श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय आदी समस्त संत मांदियाळीच्या चरणी आम्ही मागत आहोत. भद्रम भद्रम वितर भगवन भूयसे मंगलाय. व्यासपीठावरती उपस्थित असलेली संत मंडळी यांचा सन्मान परमपूज्य आचार्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे. श्री हरिभक्तपरायण दीनानाथजी महाराज यांचा सत्कार श्री हरिभक्तपरायण अशोक महाराज दांडे यांना मी विनंती करतो की त्यांनी दीनानाथ महाराजांचा त्यानंतर श्री हरिभक्तपरायण देवरामजी महाराज गायकवाड यांचा सत्कार आचार्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर श्री हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम मोठे माऊली यांचा सुद्धा सत्कार आचार्यांच्या हातून करत आहोत. कृपया त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यानंतर श्री हरिभक्तपरायण उमेशजी महाराज दशरथे यांचाही सत्कार आचार्यांच्या हातून होत आहे. कृपया त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यानंतर स्वामीजी श्री दत्ताजी महाराज यांचाही सत्कार आचार्यांच्या हातून होत आहे. कृपया त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमाचं आचार्यत्व ज्यांनी स्वीकारलं आणि ज्यांनी हे अतिशय सुंदर संपूर्ण पूजन आदी केलेलं आहे आणि या ठिकाणी आचार्याचे असून श्री हरिभक्तपरायण जगदीशजी महाराज जोशी यांचा सुद्धा सत्कार होते. कृपया त्यांनी स्वीकार करायचा आहे. आता यानंतर जगद्गुरू आचार्यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला आशीर्वचन देऊन पुरस्कृत करावी ही त्यांना विनंती.
वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशि नमस्कार मला सद्गुरु ज्ञानेश्वरासी सद्गुरुनाथ ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय. आज या ठिकाणी या नामसप्ताहाचा आरंभ होतो आहे. अतिशय संतोष झाला मला. या निमित्ताने 2 पुण्यपुरुषांचं सन्मान करण्याचा योग आम्हाला आला. फार बरं वाटलं मला. सध्या प्रयागमध्ये कुंभमेळा सुरू आहे. आपण तिथे जाणं शक्य नाही आपल्याला, लांब आहे खूप. परंतु आज या मंडपामध्ये प्रत्यक्ष प्रयागराज उपस्थित आहे असं मला वाटतं. कारण पाठीमागे जे 3 मूर्त्या आहेत, मध्ये पांडुरंग परमात्मा आहे, माऊली आहे, तुकोबा आहेत. हे तीन आहेत. त्या 3 प्रवाह म्हणजे प्रत्यक्ष गंगा यमुना सरस्वतीच आहेत. त्यासाठी काही प्रयाग द्यायची गरज नाही. देहे सर्वमध्ये यदि वस्तू पुनस्ते कम असते. म्हणजे आपल्या देहामध्ये सगळे म्हणजे हे प्रयागकडे आहे. आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी कीर्ती उज्ज्वल आहे असे अमासाहेब दांडेकर, त्यानंतर विष्णू महाराज जोग ही मंडळी जी होऊन गेली, यांच्यामुळे आज या वारकरी संप्रदायाचा फार मोठा एक विस्तार झालेला आहे. या ठिकाणी यांचे गुरुपीठ ह्या ठिकाणी जे शाळा सुरू आहे, यांचं इथे मठ सुरू आहे. त्याचं कार्य जे करतात घुले महाराज अतिशय उत्तम आहे. हे जे विष्णू महाराज जोगजी होऊन मूर्ती फोटो आहे, त्यांची माझी अशी एक फार मोठी त्यांचा माझ्याशी संबंध आहे की ह्या संप्रदायाशी माझा संबंध आहे की मी पुण्यामध्ये माझं अग्निहोत्र होतं. मी सोमयाग वगैरे केला, घनपाटी वैदिक म्हणजे सगळं वेदात सगळं होतं मला. परंतु दुर्दैवाने मला ह्या संप्रदायाचं मला काहीही माहिती नव्हते. फक्त मी वैदिक म्हणजे वैदिक, पण आंध्र जायचो, पाया पडायचो, नसा करायचं यायचं. फक्त यापेक्षा मला काहीही माहिती नव्हतं. माझ्या सुदैवाने, माझ्या पूर्वपुण्याने म्हणा काय म्हणा तुम्ही, योगायोगाने त्या जोग महाराजांचा काही मोठा कार्यक्रम होता आळंदीमध्ये 2016-17 काही असं होतं, असं माहिती मला. सगळ्यात मोठा मोठा एक अशा मोठा मंडप होता. असे वारकरी मंडळी ही होती. आणखीन मला अध्यक्ष म्हणून बोलवलं होतं. मला म्हटलं काही येत नाही हो म्हटलं. मी अगदी म्हणतात पूर्णपणे येतलं म्हटलं मी अज्ञानी आहे, मला म्हटलं काही माहिती नाही म्हटलं वारकरी संप्रदायाचं. कसा म्हटलं येते असू दे. बसलो, काय पूजा झालं. तिथे मी काय बोललो हे फक्त परमात्मा पांडुरंगाला माहिती, मला काही माहिती नाही काय बोललो मी ते. झालं सगळं कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी व्यवस्था केली होती. माऊलीच्या मंदिरामध्ये अभिषेकाची व्यवस्था केली होती आमच्या हस्ते. ते गेलो आम्ही. गेल्यानंतर तिथे मठाचे जे देवस्थानचे पुजारी होते आले होते, ते पूजा केली, सगळं झालं, अभिषेक केला, सगळं झालं. म्हणतं मी जरा इथे बसू काय म्हणून शांतपणे बसा म्हणाले. मी बसलो होते. ते म्हणजे फक्त पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मूर्तीमध्ये समाधी आणि मी. 2 मिनटं गेली, मी खट्ट मिठी मारली माऊलीच्या समाधीला. नंतर काय घडलं ते मला कळलं नाही काय झालं ते. घळाघळा म्हणजे डोळ्यातून पाणी येत होतं. अश्रू त्या माऊलीच्या समाधीवर पडत होते. काय झालं कळलं नाही मला. 10 मिनटं गेली. 10 मिनटात तुम्ही शुद्धीवर आलो, नमस्कार केला, प्रसाद घेतला, बाहेर आलो. बाहेरच्या त्या दरवाजापाशी एक लहान मुलं आलं 5-6 वर्षाचं. इकडे म्हटलं बाबाजी इकडे या. काय रे बाबा म्हटलं. हे काय म्हटलं. ते मला एक पुस्तक दिलं, एवढं छोटं पुस्तक होतं दिलं मला. त्याला बघितलं मी, ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ हे पुस्तक होतं. घरी येऊन गेलो मी, वाचन केलं. काही लक्षात येईना, काय कळेना. कसं होतं, आम्ही व्याध्यान केलेली माणसं, स्थानांतरी वाचलेली, गीताभाष्य, ब्रह्मसूत्र भाष्य, उपनिषद भाष्य वाचलेली. आम्हाला एक प्रकारचा अहंकार होता. आम्ही ध्यान केलेली माणसं, ब्राह्मण,
सोमयाजी घनपाटी असं असं एक प्रकारचा एक हे होता, अभिनिवेश होता. तो पूर्णपणे आमचा नष्ट झाला असं मला वाटतं आहे. की गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र हे खरं आहे की नाही? नक्की खरं आहे. परंतु मला माऊलींनी पुस्तक कुठलं दिलं? ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ. त्यात त्यांनी काय म्हटलं आहे? 18 पुराण सगळ्यांचं सार म्हणजे काय? तर हरिपाठ आहे ना. हरीचं नाम घ्यावं, नामस्मरण करावं, हे त्याचं मूळ सुद्धा कुठं आहे तर हरिनाम घ्यावं, हरिपाठ म्हणतात ते. आता आम्ही आमच्या रोजच्या पूजेमध्ये रुद्र म्हणतो, बाकी म्हणतो सगळं, परंतु हरिपाठाचा आम्ही अभिषेक करतो शंकराला. इतका त्या हरिपाठाचं महत्त्व मला आज पडलेलं आहे. पुढे योगायोगाने 1-2-3 वर्षापूर्वी मी पंढरपूरला जात असतो दरवर्षी पितृपक्षामध्ये जन्मास आल्यानंतर. तिथे अंमळनेके महाराजांच्या मठामध्ये माझा मुक्काम असतो आहे. तिथे संध्याकाळी फक्त महाराजांच्या बरोबर दर्शनाला जायचं, पांडुरंगाच्या पाया डोकं ठेवायचं, गळागळा पाणी येतं माझ्या डोळ्यातनं माझ्या. दुसऱ्या दिवशी देगलूरकर महाराज ज्याने माझे देगलूरकर माझ्याकडे आले, ते मला एक पुस्तक दिलं. त्याचं नाव हरिपाठ विवरण, धुंडा महाराजांचं पुस्तक मला त्यांनी दिलं. बघा म्हणलं काय योगायोग आहे. ते पुस्तक वाचतो मी. म्हणजे एकूण तात्पर्य काय आहे की सगळ्याचं जे सार आहे, 18 पुराण, 4 वेद, 6 शास्त्र, सगळ्यांचं जे मूळ आहे, सगळ्यांचं सार जे आहे ते हरिपाठ आहे, असं मला अगदी पूर्णपणे पटलेलं आहे. आज तुम्ही लोक जे इथे सगळे उभे आले, एवढे सगळे उभे आहेत, ते कशामुळे? केवळ हरिपाठाचा एक प्रभाव आहे म्हणून असं मला वाटतं आहे. दुसरं अनेक गोष्ट म्हणजे जोग महाराजांच्या काळामध्ये जी कंठी होती, ती कंठी कशी आली माहीत नाही मला, पण त्यांचे शिष्य होते, त्यांनी काही वस्तू कोणाकडून काय 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 दिल्या, त्यापैकी कंठी मात्र माझ्याकडे आली. म्हणजे पुराश्रमी पुढे संन्यास घेतल्यानंतर ती कंठी माझ्याबरोबर मी घेतली आहे. ती आज कंठी माझ्या गळ्यामध्ये आहे, तुळशीची माळ आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाचा जगद्गुरू असता मला असं अभिमान आहे की जगद्गुरू फक्त वैष्णव हे असतात असं नाही आहे. मी वारकरी जगद्गुरू आहे असं मला वाटतं आहे. म्हणजे आज थोडंसं मी कुठं बोलतो आहे. आपल्याकडे 4 पीठं आहेत भारताच्या 4 दिशेला. शृंगेरी पीठ आहे, कांची पीठ आहे, द्वारका आहे, पुरी आहे, बद्री आहे. ह्या पीठांनी समाजासाठी काय केलं हो? काहीही केलं नाही. ते फक्त जगद्गुरू फक्त ब्राह्मणांचे. इथं अशी घटना घडली अहमदनगरला. ते अक्षयसगर महाराजांचे तिथे कार्यक्रम होता. ते शृंगेरी जगद्गुरू तिथे आले होते आणि एक वारकरी आजोबा हातामध्ये हे पताका घेतलेले महाराजांच्या वर्षी गेले. आता संप्रदायाचं काय, वारकरी संप्रदायाचं की पेक्या पायावर डोकं ठेवायचं आणि पाया पडायचं संप्रदाय. ते रे महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं त्याने. त्या लोकांनी त्यांना ठोकलं, मारलं, त्यांना बाहेर काढलं, मडीबंद बाहेर काढलं. असं बाहेर उभे राहिले. थोड्या वेळाने ती आत आले महाराजांच्याकडे. म्हणाले आमच्याकडे संप्रदाय कुठला? म्हटले ज्ञानेश्वर महाराजांचा संप्रदाय आमच्याकडे, वारकरी संप्रदाय. एकामेकांच्या पायावर डोकं ठेवायचं, माऊली म्हणून पाया पडायचं म्हटले. काय म्हटले? तुम्हाला पाया पडलं, काय चूक केली म्हटले? ती फक्त जगद्गुरू म्हटले फक्त ब्राह्मणांचे म्हणाले. आई म्हणते तुला काय ते म्हणायचं, आम्हाला कोण विचारतं आहे? ही वस्तुस्थिती सांगा मला. आज परिस्थिती अशी त्यांच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत, त्यांनी काय केलं समाजासाठी? काहीही केलं नाही. शास्त्रार्थ सभा, वेदपारायणं, जटापारायणं, घनपारायणं वगैरे हे सगळं ठीक आहे, पण सामान्य माणसासाठी त्यांनी काहीही केलं नाही. ते मी आज करतो आहे. आमच्या गावामध्ये 18 प्रकार जाती आहेत. सगळ्यांना आमच्याकडे मठामध्ये यायला म्हणजे परवानगी आहे, पहिल्यापासून परंपरा आहे. सगळ्यांजवळ करतो आम्ही. कुणी ये बाबा असं. आता काल आमच्याकडे मोठा कार्यक्रम झाला. सगळ्या बागायचे लोक आमच्याकडे आले होते. सगळ्यांना प्रसाद दिला, सगळे प्रसाद घेऊन गेले. आज समाजाचा जो मूळ घटक आहे त्याला आपण विसरलो. सोहळ आमचं आहे की नाही? नक्की आहे. पुढेपर्यंत आमच्या एक मर्यादेपर्यंत. त्याच्या बाहेर गेल्यानंतर आता संन्याशांना पाया पडून असं शास्त्र आहे, शिवू नये. असं काही मला पायावर डोकं ठेवले.
काय काय बिघडलं माझं? काही बिघडलं नाही. मी लिंगस्नान करणार. ही मी जर केलं नाही तर हा मोठी चूक मी असं केली असं मला वाटतं आहे. समाजाला आज जवळ करणं, त्यांना त्यांची देखभाल करणं, त्यांची विचारपूस करणं, त्यांना प्रसाद देणं, त्यांना विचारणं बाबा काय झालं तुझं, ठीक आहे, हे असं केवढं ते बाकी त्यांना काही अपेक्षा असत नाही. पण एवढं आम्ही जर केलं नाही तर आम्ही काही कुछ कमायचे असं मला वाटतं आहे. आज जगदीश महाराजांनी मला इथे बोलावलं, अतिशय आनंद वाटला. हा जो यांचा उपक्रम आहे, हा जो सप्ताह काय, हा जो ह्या संप्रदाय परंपरा आहे, यशी उत्तरोत्तर वृद्धिंगत हो. सर्व वारकरी मंडळींच्यामध्ये धर्माबद्दल, आपल्या संप्रदायाबद्दल जी काही प्रेम आस्था आहे ती अशी वृद्धिंगत हो. सर्वांना उत्तम परमात्मा आयुष्य देवो, सर्वांचं कल्याण हो अशी प्रार्थना करून मी मला विराम देतो. हर नमः पार्वतीपते, हर हर महादेव. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. महाराज की जय. धन्यवाद. जगद्गुरू शंकराचार्यांच्या मुखारविंदातून आपल्याला आशीर्वाद प्राप्त झाला त्याबद्दल आम्ही जोग महाराज भजनी मठ तसेच संपूर्ण वारकरी यांच्या वतीने त्यांचं आभार व्यक्त करतो. आता त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे, घाई आहे, तरी सर्वांना विनंती की सर्वांनी जागीच उभे राहायचं आहे, हात जोडून त्यांना निरोप द्यायचा आहे आणि लगेच आपण भजनाला प्रारंभ करणार आहोत. सर्वांनी जाग्यावरूनच आचार्यांचं दर्शन घ्यायचं आहे. तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य. सर्व साधक मंडळींनी टाळ घ्यायचा आहे. आदरणीय मयूर महाराज यांनी विना घ्यावा अशी विनंती आहे. आणि प्रार्थना करून आपल्याला पंचपदी करायची आहे. त्यानंतर आपलेच गुरुबंधू आहेत म्हणून प्रवचन थोडक्यात होईल, वेळ मर्यादा पाहता. त्यानंतर नाश्ता होईल आणि त्यानंतर कीर्तन होईल. गुरुजी सगळं साधकांनी टाळ घ्या. बरं ठीक आहे. विना मयूर बुवा विना घ्या पटकन. चल तयारी करून बरं 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 घ्या घ्या विना घ्या. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीमभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं कर्पूरगौरं करुणावतारं
संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वंशी विभूषितकरान् नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळाशिखरे सागरी तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशे जळे रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमा नाढळे लोकी भवसिंधु से बांधला से तुझे ने अनाथा दीना कारणे तुका भासला मानवी वेशधारे परिया लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापको सर्वजीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले
प्रसंगे तनु मानवे दिव्य रूपेच केली न त्यागीतिये दिव्य लोकास नेली संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम्। राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय 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 जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी श्री विठ्ठलाचे नाम आदी श्री विठ्ठलाचे नाम आदी सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम
विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे आपतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे आपतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मन कारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे पाप रखमा देव रोसाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे पाप रखमा देव रोसाचे श्री विठ्ठलाचे नाम श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम मन कारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम विठोबार कुमाई जय जय गोपाल जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई श्री संताची या माथा चरणावर श्री संतांची या माथा चरणावरी श्री संतांची या माथा चरणावर श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख गौरली हे काया कृपेच्या ओरसे गौरली हे काया कृपेच्या ओरसे गौरली हे काया कृपेच्या ओरसे नवे अनारीसे उदर नवे अनारीसे उदर विश्रांती पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख तुका मने मजन घडता सेवा तुका मने मजन घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला पूर्व पुण्य ठेवा ओढवला विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख आरंभी आवडी आदरे आले नाम आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगे झाले पूर्ण काम तेने सर्व सिद्धी जगी झाले पूर्ण काम राम कृष्ण गोविंद गोपाळा राम कृष्ण गोविंद गोपाळा राम
सकळ संदेह पेटला तुझी येणे नामे सकळ संदेह पेटला बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठला बाप रखुमा देवीवर श्री विठ्ठला रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली जीविता जिव्हाळा तू माय माऊली जीविता जिव्हाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा योगी या मुनी जनाधानी योगी या मुनी जनाध्यानी योगी या मुनी जना ध्यानी योगी या मुनी जना ध्यानी ते सुखासनी शयनी ते सुखासनी शयनी हरि सुख पावले रे हरि सुख पावले रे सुखासनी शयनी ते सुखासनी शयनी हरि सुख पावले रे हरि सुख पावले रे गोकुळीच्या गवळीया गोकुळीच्या गवळीया गोकुळीच्या गवळीया गोकुळीच्या गवळीया गोपी गोधना सकळा गोपी गोधना सकळा हरि सुख फावले रे हरि सुख फावले रे गोपी गोधना सकळा गोपी गोधना सकळा हरि सुख पावले रे हरि सुख पावले रे बाप रखुमा देवरू विठ्ठले बाप रखुमा देवरू विठ्ठले बाप रखुमा देवरू विठ्ठले बाप रखुमा देवरू विठ्ठले ते सुख सौंगडिया धिधले ते सुख सौंगडिया धिधले हरि सुख फावले रे हरि सुख फावले रे सुख सवंगडिया निधले ते सुख सवंगडिया निधले हरि सुख पावले रे हरि सुख पावले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कृपाळू सज्जन तुम्ही संत जन आदान तुमचे आठवण तुम्ही द्यावे पांडुरंग माझी सांगा काकुल अनाथ अपराधी पतित आगला परिमळ वेगळा नका करू मने तुम्ही निरविल्यावर मग माझ हरी उठे आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग माझी सांगा काकुरती विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोली लिले पुरे वेडी वाकुडी विठ्ठल क्षमा अपराध महाराज नाही विचारिला अधिकार म्या क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा
सद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज महाराज की जय। सब संतन की जय। जगद्गुरु आचार्यांना आपल्या या सोहळ्याचं स्मृतिचिन्ह गुरुवर्य बाबा प्रदान करणार आहेत. कृपया त्यांनी स्वीकार करायचा आहे. आणि आता लगेचच आपण सर्वजण आचार्य आपल्यातून जाणार आहेत, तरी सर्वांनी जागेवर हात जोडून त्यांना निरोप द्यायचा आहे. आणि कुणीही बाजूला जायचं नाही. यानंतर आचार्य गेल्यानंतर जागीच बसून घ्यायचं. आचार्य गेल्यानंतर लगेचच श्री हरिभक्तपरायण गणेश महाराज ठाकूर यांचा या ठिकाणी प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे, तरी सर्वांनी लगेच जागेवर बसून घ्यायचे. 10-15 मिनिटं प्रवचन होणार आहे. गणेश नारे बाबा एक मिनिट जा ना, त्यांच्याबरोबर देऊन टाका ना. दिले ना, दिले. सर्वांनी आचार्यांना, आचार्य जात आहेत, आपण सर्वांनी बसून घ्या. तोवर बसू नका. आचार्यांना हात जोडून निरोप द्या आणि मग आचार्य गेल्यानंतर हो एक मिनिट, कुणीही जाऊ नका. कृपया आचार्यांना आपला स्पर्श होणार नाही, भाविकांनी याची दक्षता घ्या. आता हरे राम